या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक खरंच सुभाषराव दुसरं लग्न करतात? बस भेटलाच नाही। मला लग्न करण्याचा अधिकार असो किंवा नसो, तो मला भेटलाय। आणि मला हे सगळ्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय। विषाची परीक्षा नको बघूस बकुळे। कोणावर जीव जडून बसली असशील ना, तर वेळीच पाऊल मागे घे ग। विषाची परीक्षा नको बघूस बकुळे। कोणावर जीव जडून बसली असशील ना, तर वेळीच पाऊल मागे घे ग, नाहीतर त्याच्या जीवाची आहुती उघड्या डोळ्यांनी तुला पाहावी लागेल। नाहीतर त्याच्या जीवाची आहुती उघड्या डोळ्यांनी तुला पाहावी लागेल। आईच्या बोलण्यातून, चंपा मावशीच्या बोलण्यातून, नंदाच्या बोलण्यातून मला जे कळलंय ते खरं आहे। तर नाही देवा, मला हे सहनच होत नाहीये। पण हे खरंच खरं आहे का? कोणाला विचारू मी? पण कशाला विचारायला हवं? माझं मनच सांगतंय मला। देवा देवा, हे सगळं खूप असह्य आहे रे। मला काहीच उमजत नाहीये। आणि या सगळ्यातून जो अर्थ मला कळतोय ना, तो खूप भयानक आहे, खूप भयानक आहे। नाही देवा, मी मरून जाईन। मी ऋषीशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत ऋषीशिवाय मी। पण जर मी देवदासी असेन तर मला ऋषीशी लग्न करण्याचा काहीच अधिकार नाही, असं म्हणाली नंदा। देवा, मी काय करू? तू सांग ना मला, मी काय करू? पण तू काय सांगणार आहेस मला? की मी तुझी दासी आहे म्हणून मी संसार नाही करू शकत, माझ्या ऋषीशी लग्न नाही करू शकत? पण माझ्या बाबांनी माझ्या आईशी लग्न करायचा प्रयत्न केला म्हणून माझे बाबा गेले, असं म्हणाली नंदा। नाही देवा, माझ्या ऋषीला काही होता कामा नये, माझ्या ऋषीला काही होता कामा नये। वाह, तुमच्या दर्शनाचा योग पुन्हा पुन्हा देवाच्या दारीशी होतोय। काय योगायोग आहे बघा ना, अगदी शुभ योगायोग। अर्थात त्यात नवल नाही म्हणा,
देवाच्या दासीची भेट देवाच्या दारीच होणार म्हणा. असं काय? तुम्ही मला उत्तर नाही दिलं. ही सोनसाखळी वाट पाहतीये तुझ्या नाजूक कळ्यावर विसावण्याची. माफ करा, म्हणजे मी एकदम तुम्हीवरून तूवर आलो. म्हणजे मला तुमच्याविषयी अनादर आहे असं नाही, पण जवळीक जास्त आहे. तुम्ही आहातच तशा, अगदी मनाला भुरळ घालणाऱ्या. मी नाहीये तशी, मी नाहीये तशी. हे तर मला फार आवडतं. बकुळा, देवदासी आहेस तू, देवदासी. किती दिवस माझ्याशी वैर ठेवणार आहेस? या देवाशी खुशाल ठेव वैर, पण या देवाशी नाही जमणार. मग मोगराच्या बाबतीत आपण काय करायचं? पद्मा, मला विचारताय? हो, तुम्हालाच विचारणार. आपण दोघांनी मिळूनच हा निर्णय घ्यायचा आहे ना? दोघांनी मिळून? माझ्या बोलण्याला काही किंमत आहे का? मी जे सांगेन त्याच्या उलटच करता तुम्ही. आणि म्हणे दोघांना मिळून. मरेपर्यंत असंच जगायचं का आपण? स्वतःच्या मनालाच विचारा. आयुष्य सरत आलं. आपलं फक्त आपलं दोघांचं असं विश्व नाही का उभारता येणार आपल्याला? विचारा ना स्वतःच्या मनाला. रात्रंदिवस स्वतःच्या मनाला हेच विचारत असतो, म्हणून म्हणतोय. माझं मन स्वच्छ आहे हो, म्हणून बोलतोय. माझं मन स्वच्छ नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? पद्मा, तुम्हाला खरोखरच मी काय म्हणतोय ते कळत नाहीये की तुम्ही जाणून बुजून असं विचारत आहात? जाणून बुजून बोलायची काही गरज आहे का? तुमच्या उत्तराला माझं प्रत्युत्तर असणारच ना. तुम्ही जे वागताय ना त्याचा प्रतिसाद माझ्या वागण्यात असतो.
तुम्हाला त्रास देण्यासारखं वेगळं काय वागते हो मी? हो, हरलो मी. पद्म, पण आता मोगराच्या बाबतीत आपण दोघे मिळून काय तो निर्णय घेऊया. आता काय उपयोग त्याचा? जेव्हा तिला न्यायला हवी होती ना सासरी, तेव्हा नाही नेलीत तुम्ही. आता ते सुभाषराव करतीलच लग्न, अगदी आपल्या नाकावर टिचून. प्रश्न तो नाहीये हो. आज मोगराला उमगत नाहीये. ती सासर विसरली आहे तिचं. तिला फक्त तिच्या सासूचीच आठवण. पद्मा, उद्या तिने आकांत केला की मला सुभाषरावांकडेच जायचंय, तर मग काय करणार आहोत आपण? आपल्याला मोगराला सुखी राहिलेलं पाहायचंय, सुभाषरावांसोबत किंवा सुभाषरावांशिवाय. तेव्हा जे काही हवं ते स्पष्ट हवं. 2 तुकडे. मी गेलो होतो तिच्या सासरी. मोगराच्या संसाराच्या, तिच्या अस्तित्वाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. घडवंजीवर चुलबोळक्यांचा संसार मांडला होता. छत्रीतल्या लाखेच्या बागड्या होत्या. एवढं कशाला तिच्या सासूच्या डोळ्यात सुद्धा आठवणींची असंख्य चित्र होती. खलबलून आला हो जीव. सुखात होती होती तिकडे. कधी कधी वाटतं आपलंच चुकलं की काय. आपण तिचं लग्न करून द्यायला नको होतं का? पण सुभाषरावांना आपण पूर्ण कल्पना देऊन लग्न केलं होतं. आपण काही त्यांना फसवलं नव्हतं, उलट त्यांनी आपल्याला फसवलं. माझ्या लेकीला सुखात ठेवीन असं सांगितलं आणि आपलं वचन त्यांनी पाळलं नाही. काय करावं सुचत नाहीये हो. काय करायचं आपण मोगराच्या बाबतीत? तुम्ही आणि तुमची लाडकी लेक ठरवा काय करायचं ते. मी सांगितलेलं तुम्ही दोघांनी कधी ऐकलेलं नाही. मी कुठे आरोप केला ओळखीच्या माणसाचे, ओळखीचे घाव होते. अभ्यास करतोयस? हो. किती अभ्यास करतोस रे तू ऋषी. दमत नाहीस का तू? बघू, दमलायस तू. मी म्हटलं ना, दमलाच आहेस तू. ए तेल घालू तुझ्या डोक्यावर? असू दे ग मोगरा. असं कसं असू दे? सासूबाईंनी सांगितलंय मला, खाणं पिणं वेळच्या वेळी करायचं मोगरा. तब्येत ठणठणीत असायला हवी मोगरा. उद्या
उद्या मुलं व्हायची आहेत तुला. तेव्हा काही त्रास होता कामा नये. ऋषी, मला ना छोटी बाळ खूप आवडतात. तुला माहितीये आमच्या तारावंश आहेत ना, त्यांची निमू अरे माझ्याच अंगावर खेळलीये ती. हो, अशी बघायची आणि अशी हसायची. तुला माहितीये जायफळाच्या ओव्याच्या धुरीचा दुधाचा असा वास यायचा ना छान. आणि ना तिला पायांवर घेऊन आंघोळ पण मीच घालायची. अरे, आणि जाईजुईंच्या फुलांनी दृष्ट पण मीच काढायची. सगळे जण म्हणायची तारावंशांची कुठली, निमू तर मोगराचीच मुलगी आहे. मोगराच आई आहे निमूची. पण ना बाळणपण संपून तारावंश जेव्हा सासरी गेल्या ना, तेव्हा घर एकदम ओको ओको वाटायला लागलं रे. मला ना खूप आठवण यायची निमूची. तिच्या पायातले घुंगरवाळे वाजतायत छन छन असं वाटायचं मला. ती ना आपल्याकडेच मिठी मिठी बघते, खुदू खुदू हसते असं वाटायचं मला. खूप आठवण यायची मला निमूची. मग ना सगळे जण मला म्हणायला लागले, त्या निमूची कशाला आठवण काढतेस, तू आण ना तुझी एक छोटी निमू. ए ऋषी सांग ना, मला होईल तारावंशांसारखं बाळ? सांग ना, होईल का? होईल. होईल? मला होईल तारावंशांसारखं बाळ? माझ्या सोनूला बघ, मामा आहे. माझं सोनूला, माझं छोट छोट चकुला. बकुळा, आज गप्प गप्प आहेस? मी कोण आहे ऋषिकांत? म्हणजे तू माझी बकुळा आहेस? खरंच तेवढं पुरेसं असतं का रे? म्हणजे आणखी काय हवं? तू म्हणतेस ना नेहमी, या जगात प्रत्येकाची कोणी ना कोणीतरी वाट पाहत असतं. ते माणूस आपल्याला भेटणं महत्वाचं म्हणतेस ना? हो. मग तशी तू मला आणि मी तुला भेटलोय की, आणखी काय हवं? ऋषिकांत, त्या दोन माणसांच्या मध्ये भोवती आजूबाजूला खूप माणसं असतात रे. आणि मग ती माणसं. आणि काय? तू काय बोलतेस? ऋषिकांत, रोजचीच विहीर असते, रोजचाच रहाट असतो, रोजचीच कळशी असते. पण अचानक एके दिवशी कळतं की आपण ज्या विहिरीतून रोज पाणी ओढतो ना, ती विहीर
खूप खोल आहे, इतकी की त्यात डोकावण्याची भीती वाटावी. मग मग त्या विहिरीतून पाणी ओढण्याची भीती वाटायला लागते. त्या पाण्याचीच भीती वाटायला लागते आणि सगळ्याचीच भीती वाटायला लागते. बकुळा, अगं काय झालंय तुला? ओळखीचं सगळं अनोळखी वाटायला लागलंय मला. परक वाटायला लागलंय. असं वाटतंय की रोज आजूबाजूला किलबिलणारी पाखरं ना कधी येऊन चोच मारून जातील. हे शुभ्र आकाश याचा रंग बदलून कधी कधी मिट्ट काळोख पडेल. ही गोड मंद वाऱ्याची झुळूक यातून कधी कधी सोसाट्याचा वारा सुरू होईल. सगळं विस्कटून गेलंय ऋषिकांत. तुला जे वाटते ना ती मी नाहीये. अरे मला जी वाटते ती मी नाहीये. बकुळा, तू काय बोलतेस? काय झालंय तुला? नाही ऋषिकांत, आता आपण कधीच भेटायचं नाही. विसरून जा की या जगात कोणीतरी बकुळा आहे. विसरून जा की तू तिचा जीव आहेस. विसरून जा की मी. विसरून जा, सगळं विसरून जा. बकुळा, बकुळा. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला. प्राण जाताना दग्या तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर? कुठे आरोप केला. हो बकुळा, अगं मग तू सांगायला हवंस त्याला. कुठे आरोप केला ओळखीच्या. मला विसरून जा असं सांगितलं मी त्याला. एक लक्षात ठेव मुकुंद, काही झालं तरी मी बकुळेला अंतर देणार नाही. ते कळतंय मला, पण आता तिनेच पाठ फिरवली. ती का? तू अंतर देणार नाहीस ते ठीक आहे, पण आता तीच तुला सोडून चालली असं वाटतंय तुझ्या बोलण्यावरून.